ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्रहो, आज आपण एका नवीन बातमीवर बोलणार आहोत. बातमीचं नाव आहे राज्यात पावसाचा धुमाकूळ. मित्रहो, आज अनेक ठिकाणी खूप पाऊस पडत आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याच्यामुळे जनतेला खूपच त्रास होत आहे. जसा दुष्काळ त्रासदायक ठरतो, तसाच अतिवृष्टी झाली तर ती देखील त्रासदायक ठरते. आज पावसामुळे कुठे दरडी कोसळत आहेत, तर कुठे साठलेल्या पाण्यामुळे लोकांना त्रास होत आहे, तर कुणाच्या घरी पाणी शिरलं आहे, तर काही ठिकाणी लोक जास्त पुराच्या लोंढ्यामुळे वाहून जात आहेत. तर याचा अतिवृष्टीचा देखील जनतेला आता खूप त्रास झालेला आहे. तर सरकारने जो नवीन मिसिंग लिंक बांधलेला आहे मुंबई पुणे हायवे, त्याच्यावर देखील खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामुळे तिथलं सरकारचा ढिसाळ कारभार हा देखील उघडकीस आलेला आहे. तसेच सरकारने आज अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देखील जाहीर केलेली आहे. आणि ही जी पावसाचं जे संकट आहे ते खूपच त्रासदायक ठरत आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांना त्यांनी रेड अलर्ट देखील जाहीर केलेला आहे. आणि जी मुंबईची जी लोकल आहे ती देखील ठप्प झालेली आहे आणि ती पुढे चालत नाही आहे. आता ही बातमी बघा, मग तुम्हाला समजेल काय आहे ते. आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. वसई विरारमधील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे. वसईच्या पुढे रेल्वे धावणार नाही अशी माहिती आता प्रशासनाकडून येते. नालासोपाऱ्यात रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे, त्यामुळे रेल्वे पुढेच जाऊ शकत नाहीये. चर्चगेट ते वसई दरम्यानच लोकल सेवा सुरू असणार आहे. विरारच्या पुढे आता रेल्वे जाऊच शकणार नाहीये, कारण मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खरं तर. आता अनेक नागरिकांना याचा फटका बसणार आहे. नालासोपाऱ्यात रेल्वेच्या रुळांवर पाणी साचलेलं आहे. चर्चगेट ते वसई दरम्यानच आता लोकल सेवा सुरू राहणार आहे. विरारच्या पुढे लोकल सेवा धावणार नाही आहे. वसई विरारमधील रेल्वे सेवा पूर्णपणे बंद झालेली आहे. वसईच्या पुढे आता रेल्वे धावणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात येते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे आता विरारकरांना याचा मोठा फटका बसणार आहे. चर्चगेट ते वसई दरम्यान आता सेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. वसई विरारमधली सेवा आता बंद झालेली आहे. वसईच्या पुढे रेल्वे धावणार नसल्याची माहिती आहे. आता तुम्ही बातमी बघितली असेल की लोकल ट्रेन देखील विस्कळीत झालेली आहे आणि माणसांना कामावर जाणं देखील शक्य होत नाही. सरकारने देखील सावधानतेचा इशारा दिला आहे की गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं सांगितलं आहे. परंतु सामान्य नागरिकांना जर घर चालवत असेल तर नोकरीला जावंच लागतं, नाहीतर घर चालणार कसं, हा पण एक मोठा प्रश्न आहे. धन्यवाद मित्रांनो. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळी आपण एका नवीन बातमीवर व्हिडिओ बनवू आणि नवीन विषयावर बोलू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.